श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 19 प्रारंभ। श्री गणेशाय नमः। जय जयाजी आनंद कंदा, जय जयाजी अभेदा, माझे नमन तुझ्या पदा, असो सर्वदा अनन्य भावे। हे राघवा रघुपती, पाव आता शीघ्रगती, माझा अंत पहाशी किती, हे काही कळेना। खऱ्या थोराशी कठोरता, नाही शोभत अनंता, याचा विचार काही चित्ता करा आपुल्या एकाळी। मी दीनवाणे मारितो हा का, मला दगा देऊ नका। हे जगदीशा जगन्नायका, पावा दास गणूस, महाराज असता शेगावात, विप्र एक काशीनाथ। जो खंडेरावाचा होय सूत, गर्दे उपनाव जयाचे, तो आला दर्शना, समर्थांच्या वंदिले चरणा। मूर्ती पाहून त्याच्या मना आनंद झाला अतिशय, माझ्या सन्माननीय वडिलाने जे जीवन मुक्ताची लक्षणे लिहिली अनुभवाने, त्याची प्रत्यक्ष मूर्ती ही। माझे भाग्य धन्य धन्य म्हणून हे पाहण्या चरण, आलो खाम गावाहून त्याचे सार्थक झाले की। तो समर्थांनी लीला केली, कोपर खेळी मारली, काशीनाथाच्या पाठीस भली आपल्या परमकृपेने। जा तुझा हेतपूरला, वाट पाहे तारवाला, या भाषणे घोटाळला काशीनाथ मानसी। म्हणे कामना माझे एठाई, मी न आलो मारण्या काही। तारवाला शिपाई वाट पाहतो काय हे, त्याचे गूढ कळेना, पुसण्या छाती ओळीना। निमुटपणे वंदुना चरणा, गेला निघून कामगावी। तो तारवाला शिपाई उभा दारात होता पाही, तार घेतली घाई घाई कशाची ती बघण्यास। तारेत हा मजकूर केला होता तक्रूर, मून सफीच्या हृदयावर मोर्शी तालुक्या कारणे। ते पाहता आनंदला कुपरखिळीचा अर्थ कळला, त्या काशीनाथ पंताला पहा संतांचे ज्ञान कैसे। असो एकदा नागपुरी समर्थांची गेली स्वारी, गोपाळ बुटीची या घरी त्याच्या अति आग्रहाने। ही भोसल्याची राजधानी पूर्वकाली होती जाणी, त्या शहराची आजदिनी दैना झाली विबुध हो। स्वातंत्र्यरूपी प्राण गेला खरा धनी याच्या कटरला, परक्यांचा बोलबाला झाला जया शहरात। गज घोडे पालख्या अपार, नाहीशा झाल्या साचार, रस्त्याने फिरे मोटार अति जोराने विबुध हो। असो हा महिमा काळाचा, नाही दोष कवणाचा, वाडा गोपाळ बुटीचा होता सीताबर्डीवर। त्या भव्य सदनात नेऊन ठेविले सद्गुरुनाथ, जैसा वाघ किल्ल्यात कोंडोनिया टाकावा। बुटीचा ऐसा विचार या सीताबर्डीवर, महाराज ठेवावे निरंतर, जाऊ न द्यावे शेगावा। अक्रूराने कृष्णाला जैसा मथुरे माजी नेला, तोच प्रकार येथे झाला काय वर्णन करावे। शेगाव पडले भनभनीत, अवघे लोक दुःखित, विनविती हरी पाटला प्रत, महाराज येथे आणा हो। कुडीमधून गेला प्राण, कोण पुसे तिज लागून, तैसे समर्था वाचून शेगाव हे प्रेत पहा। तुम्ही गावचे जमेदार, करा याचा विचार, बुटी मोठा सावकार, तेथे न आमचा लाग लागे। टक्कर हत्ती हत्तींची होणे आहे योग्यसाची, येथे आम्हा समकोल्ह्यांची नाही मुळी किंमत। जम्बू माळीसी लढायाला, मारुती हाच योग्य ठरला, जिंकावया कर्णाला झाली योजना अर्जुनाची। तुम्ही नागपुरा प्रति जावे, समर्थांशी घेऊन यावे, आम्हा अवघ्यास सुख व्हावे हीच आहे विनंती। इकडे बुटीच्या घरात आजुर्दे राहिले संत, जेवी हस्तिनापुरात कृष्ण नाही आनंदला। महाराज म्हणती बुटीसी, जाऊ दे मज शेगावासी, या आपुल्या भव्य सदनासी, ठेवून आम्हा घेऊ नको। ते बुटी मुळीच मानिना, समर्थ जाऊ देईना, अणा गोंदीचा रामराणा, बुटी वाटे निसंशय। बुटी भाविक होता जरी, अहंता नव्हती गेली खरी, श्रीमंतीचा गर्व भारी त्याच्या ठाई वसत असे। रोज ब्राह्मण भोजन, समर्थांपुढे सदा भजन, परी शेगावचे येत जण, बंदी त्या तो करीत असे। जाऊन देई दर्शना शेगावचे लोकांना, बिगर परवानगी श्रीमंत सदना, जाता नये कवनासी। शेगावचे लोक भले जरी आणावया गेले, परीन काही उपाय चाले, गेले असेच आले परत। इकडे भक्त पाटील हरी काही मंडळी बरोबरी, घेऊन निघाला नागपुरी समर्थांशी आणावया। बसला अग्निरथात त्याच वेळी वदले संत, त्या गोपाळ बुटी प्रत येणे रीती ते एका। अरे गोपाळा पाटील हरी निघाला यावया नागपुरी, तो येण्याच्या आतपरी मला इथून जाऊ दे। तो येथे आल्यावर शांतता नाही राहणार, तो पडला जमेदार याचा विचार करावा। तुझ्या धनाच्या जोरावरी उड्या या जाण निर्धारी,
तो मनगटाच्या बळावरी नेईल मजला इथून. हरी पाटील तेथे आला, शिपायाने अटकाव केला. परी तोन त्याने मानेला, प्रवेश केला सद्दात. गोपाळ बुटीची या घरी पंगत होती थोर खरी. पाटील आल्याच्या अवसरी आले ब्राह्मण भोजना. ताटे चांदीची अवघ्यास, शिसमचे पाट बसण्यास. होत्या पातळ पदार्थास, वाट्याजवळ चांदीच्या. नानाविध पक्वान्ने होती भोजना कारणे. मध्यभागा आसन त्याने मांडिले समर्थ बसण्यास. एशी बुटीची श्रीमंती तिचे वर्णन करू किती. ज्याला कुबेर बोलती लोक नागपूर प्रांतीचा. असो हरी पाटील सदनात आले समर्था नेण्याप्रत. तो महाराज निघाले धावत, द्वारी त्यास भेटावया. वासरा गाय पाहून जैसी येई धावून. तैसे स्वामी गजानन पाटलासाठी धावले. चाल हरी शेगावासी, येथे मुलीन राहणे मसी. तू आलास न्यावयासी, हे फार बरे झाले. समर्थ जाऊ लागले ते गोपाळाने पाहिले. अनन्य भावे चरण धरिले समर्थांचे येऊन. विक्षेप माझा गुरुराया, नका करू या समया. 2 घास घेऊन या, इच्छित स्थला मग जावे. तैसेच बुटी पाटलासी, बोलू लागले विनयसी. तुम्ही घेऊन प्रसादासी, जावे हेच मागणे. येथे न राहती महाराज, हे समजून आले आज. पंक्तीत माझी राखा लाज, तुम्हीच पाटील एधवा. आत्ताच समर्थ गेले जरी, लोक उपाशी उठतील तरी. आणि अवघ्या नागपुरी टीका माझी होईल पहा. भोजने होईपर्यंत महाराज राहिले तेथ. शेगावची समस्त मंडळी पंक्तीस जेवली. भोजनोत्तर तयारी निघण्याची ती झाली खरी. दर्शनाची भीड भारी झाली बुटीच्या वाड्यात. कुटुंब गोपाळ बुटीचे, जानकाबाई नावाचे. परम भाविक होते साचे, गृहलक्ष्मीच होती जी. तिने केली विनवणी महाराजांचे चरणी. माझा हेतू मणीच्या मणी, बसू पाहतो गुरुराया. तही महाराज बोलले, तुझ्या मना मी जाणितले. ऐसे म्हणून लाविले कुंकू तिच्या कपाळास. आणखी एक पुत्र तुला, परम सद्गुणी होईल भला. अंती जाशील वैकुंठाला, सौभाग्यासह बाळे तू. ऐसा आशीर्वाद देऊन निघते झाले दयागण. त्या सीता बर्डीहून आले रघुजीच्या घरी. हा भोसला राजा रघुजी, उदार मनाचा भक्त गाजी. ज्याने ठेविला रामराजी, आपुल्या शुद्ध वर्तने. त्याचे लौकिकी राज्य गेले, ते अशाश्वत होते भले. शाश्वत स्वरूपाचे आले, सद्गुरु भक्तीचे राज्य घरा. उत्तम प्रकारचा आदर केला राजाने साचार. त्याचा घेऊन पाहून 4 राम टेकासी गेले पुढे. तेथे रामाचे दर्शन घेऊन आले परतून. शेगावच्या मठा जाण हरी पाटला समवेत. धार कल्याणचे रंगनाथ, जे थोर साधू मोगलाईत. होते ते भेटण्याप्रत समर्थ आले शेगावी. अध्यात्माची बोलणी सांकेतिक केली दोघांनी. त्याचा भावार्थ जाणण्या कोणी तेथे नव्हता समर्थ. श्री वासुदेवानंद सरस्वती, कर्ममार्गी ज्याची प्रीती. कृष्णा तटाका ज्यांची महती, मान गावी जन्म ज्यांचा. ते येण्याचे अगोदर बाळा भाऊस साचार. बोलते झाले गुरुवर स्वामी गजानन सिद्धयोगी. अरे बाळा उदयिक, माझा बंधू येतो एक. मज लागी भेटण्या देख, त्याचा आदर करावा. तो आहे कर्मठ भारी, म्हणून उद्या पथांतरी. चिंध्यानं पडू द्या निर्धारी, अंगण स्वच्छ ठेवा रे. चिंधी कोठे पडेल जरी, तो कोपेल निर्धारी. जमदग्नीची आहे दुसरी प्रतिमा त्या स्वामीची. तो करहाडा ब्राह्मण, शुचिरभूत ज्ञानसंपन्न. हे त्याचे कर्मठपण कवचा परी समजावे. ऐसे बाळास आदले दिवशी सांगते झाले पुण्यराशी. तो एक प्रहर दिवसासी, स्वामी पातले ते ठाया. एकमेकासी पाहता दोघे असले तत्वता. हर्ष उभय त्यांच्या चित्ता झाला होता अनिवार. एक कर्माचा सागर, एक योग योगेश्वर. एक मोगरा सुंदर, एक तरु गुलाबाचा. एक गंगा भागीरथी, एक गोदा निश्चिती. एक साक्षात पशुपती, एक शेषशाही नारायण. स्वामी जेव्हा मठात आले तेव्हा गजानन होते बैसले. आपल्या पलंगावरी भले टिचक्या कराने वाजवीत. स्वामी येता टिचकी थांबली, दृष्टादृष्ट दोघा झाली. तै स्वामींनी विचारिली, आज्ञा परत जावया. फार बरे म्हणून गजानने तुकविली मान. स्वामी गेले निघून, बाळास कौतुक वाटले. बाळ म्हणे, गुरुराया हे दृश्य पाहून या. संशय उपजला चित्ता ठाया, त्याची निवृत्ती करा हो. त्यांचा मार्ग अगदी भिन्न तुमच्या या मार्गाहून. ऐसे साच असून तुमचा बंधू कसा तो. ऐसा प्रश्न एकीला समर्थ देती उत्तर त्याला.
बरवा प्रश्न बाळा केला त्वा हा आज आम्हा ते. ईश्वराकडे जाण्याचे 3 मार्ग अस्तिसाचे, हे तिन्ही मार्ग ज्ञानाचे गावा जाऊन मिळतात. स्वरूपे त्याची भिन्न भिन्न दिसती पाहणारा कारण, तेने घोटाळा वरी ते मन पाहणारांचे राजसा. 16 ओवळे संध्यास्नान व्रत उपोषणे अनुष्ठान, या कृत्या लागून अंगे म्हणावी कर्माची. ही अंगे जो आचरी निरालसपणे खरी, तोच समजावा भुवरी ब्रह्मवेत्ता कर्मठ. अधिक न्यून येथे होता कर्म मार्ग न ये हाता, म्हणून विशेष तत्परता ठेविले पाहिजे आचरणी. येथे एवढीच खबरदारी घ्यावी लागते जानकरी, पराकारणे दुरुत्तरी कदा त्याने ताडू नये. आता भक्तिमार्गाचे एक हे लक्षण असाचे, भक्तिपंथाने जाणाराचे मन पाहिजे शुद्ध अति. मलिनता मना ठाई अंशेही राहिल्या पाही, त्याच्या हाता येत नाही भक्ती रहस्य बापारे. दया प्रेमलीनता अंगी पाहिजे तत्वता, श्रवणी पूजनी आस्था पाहिजे त्याची विशेष. मुखा माझी नामस्मरण करणे हरीस जाणून, एशी अंगे असती जाण या भक्तिमार्गाला. या अंगासह जो भक्ती करी त्यालाच भेटे श्रीहरी. भक्ती मार्गाची न एसरी त्याचा विधी स्वपासे, परी तो करण्या आचरण कर्माहून कठीण जाण. जेवी गगनाचे जवळपण नेत्रा लागी दिसत असे, आता योग मार्ग तिसरा सांगतो मी एक खरा. या योग मार्गाचा पसारा दोघांपेक्षा जास्त असे, परी हा पसारा निश्चयेसी आहे ज्याचा त्याचे पासी. योग मार्ग साधण्यासी बाहेर रचेन काही लागे, जेवढे आहे ब्रह्मांडात तेवढे आहे पिंडात. त्या पिंडातील साहित्य घेऊन योग साधावा. आसने रेचक कुंभक इडा पिंगलेचे भेद देख, धवती मुद्रा त्राटक कळले पाहिजे मानवा. कुंडली आणि सुषुम्ना यांचे ज्ञान पाहिजे जाणा, आधी योग करणाऱ्यांना तरीच तो साधेल. या तिन्ही मार्गांचे अंतिम फळ ज्ञानसाचे, परी ते ज्ञानप्रेमाचे विण असता कामा नये. जे जे कृत्य प्रेमाविन ते ते अवघे आहे शिन, म्हणून प्रेमाचे रक्षण करणे तिन्ही मार्गात. काळा गोरा खुजा थोर कुरूप आणि सुंदर, हे शरीराचे प्रकार त्याची न बाधा आत्म्याते. आत्मा अवघ्यांचा आहे एक तेथे न पडे कदा फरक, शरीरभेद व्यावहारिक त्याचे कौतुक काही नसे. तीच या तिन्ही मार्गांची स्थिती तंतोतंतसाची, बाह्य स्वरूपे भिन्न त्यांची परी मूळ कारण एक असे. मुक्का मास गेल्यावर मार्गांचा न उरे विचार, जो मार्गी चालतो नर महत्व त्याचे त्यास वाटे. पथ चालणे आरंभ झाला परी मुक्का मास नाही गेला, अशाचाच होतो भला तंटा पंथाभिमानाने. या तिन्ही मार्गांचे ते पाथ मुक्कामी पोचल्या होती संत, मग तयांच्या संबंधात द्वैत नसे एतुलेही. वसिष्ठ वामदेव जमदग्नी अत्रि पाराशर शांडिल्य मुनी, हे कर्म मार्गाच्या सेवनी मुक्कामासी पोचले. व्यास नारद कयाधु कुमार मारुती शबरी अक्रूर, उद्धव सुदामा पार्थ विदुर हे गेले भक्तिमार्गे. श्री शंकराचार्य गुरुवर मच्छिंद्र गोरख जालंधर, हे चढले जिनाथोर या योगमार्गाचा. जो वसिष्ठा लाभ झाला तोच विदुराच्या पदरी पडला, तोच मच्छिंद्राने भोगिला फळा माझी परक नसे. तीच प्रथा पुढे चालली येथे न शंका घ्यावी मुळी. कर्म मार्गाची रक्षिली बुज श्रीपाद वल्लभे, नरसिंह सरस्वती येतीवर तैसेच झाले साचार. ठिकाण ज्यांचे गाणगापूर वाडी औदुंबर ख्यात जगी, नामा सावता ज्ञानेश्वर सेना कान्नू चोखा महार. दामाजी पंत ठाणेदार गेले भक्ती मार्गांनी, शेख महम्मद श्री गोंद्यात आनंदी स्वामी जालन्यात. सुरजी अंजन गावात देवनाथ चाहते योगाचे, तैसेच आहे सांप्रत कर्ममार्गी वासुदेवरत. मी धरला भक्तिपंथ आणिक बहुता जणांनी, पळूसचे धोंडी बुवा सोनगीरचा नाना बरवा. जालन्याचे यशवंतरावा भक्तिपंथ साध्य झाला, खाल्ला आम्हा ती विदेही तेवी शिर्डीचे बाबासाई. गुलाबरावाचे ठाई ज्ञानवृष्टी असे रे, पहा चांदूर तालुक्याचा वर खेरडे नामे ग्रामाचा. आडकुजी नामे संतसाचा गेला याच वाटेने, मुऱ्हा गावचे संतरत्न झिंगराजी तो होय जाण. तेवी नागपूरचे ताजुद्दीन भक्ती मार्गाशी चाहते. या अवघ्या संतांचे आचरण भिन्न प्रकारचे, परी अधिकारी कैवल्याचे ते बैसले होऊनी.
मार्ग असो कोणताही त्याचे मुळी महत्त्व नाही. जो मुक्का मास जाई त्याचे कौतुक करणे असे. आम्ही ही भावंडे सारी येतो झालो भूमीवरी. कैवल्याच्या मार्गावरी भाविक आणून सोडावया. जे ज्याला आवडेल तिकडे तो जाईल आणि मोक्षरूपी भोगील फल त्या त्या पंथा आचरोणी. आता नको पुसूस काही हे न कोणा सांगे पाही. निवांत बसू दे एठाई पिसेपणाच्या पासोडीने. ज्याची निष्ठा बसेल वा तो माझा असेल. त्याचेच कार्य होईल इतरांची ना जरूर मला. ज्यासी अनुताप झाला ब्रह्मज्ञान सांगणे त्याला. उगीच तरकटी वात्रटाला स्फोट त्याचा करू नये. कोणी काही म्हणत आपण असावे निवांत. तरीच भेटे जगन्नाथ जगद्गुरु जगतमाता. ऐसा उपदेश एकीला बाळा भाऊच्या नेत्राला. प्रेमाश्रूंचा लोटला पूर तोंड आवरे त्या. अष्टभाव दाटले शरीरा रोमांच उमटले. वैखरीचे संपले कामतेने सहजची. मौनेच केला नमस्कार श्री गजानन साधू थोर. वऱ्हाड प्रांताचा उद्धार करावयासी अवतरला. साळूबाई नावाची एक असे कन्वशाखेची. ती होती महाराजांची मनापासून भक्तीनं. तिला महाराज एके दिनी एशा परी वदले वाणी. डाळ पीठ घेऊन स्वयंपाक करी अहोरात्र. जे येतील तयांना साळू घाल भोजना. येणेच तू नारायणा प्रिय होशील निसंशय. ती साळूबाई मठात आहे अजूनपर्यंत. जी वैजापूरची असे सत्य माहेरवाडे घोडे जिचे. प्रल्हाद बुवा जोशाला होता कृपेचा योग आला. तो न तया फलद झाला तयाची या दुर्दैवे. खाम गावच्या सान्निध्यासी जलंब गाव परी एसी. त्या गावचा रहिवासी तुळशीराम एक असे. पुत्र या तुळशीरामाचा आत्मा राम नावाचा. होता तैलबुद्धीचा वेदाध्ययनी प्रेम ज्याचे. हा धर्मपीठ वाराणसी जी भागीरथीच्या तटाकाशी. तेथे गेला अध्ययनासी वेद वेदांग स्मृतीच्या. प्रत्यही भागीरथीचे स्नान माधुकरीचे सेवी अन्न. गुरुगृहाते जाऊन करी अध्ययन श्रुतीचे. श्रोते विद्यार्थीना तरी अध्ययना जाती देशावरी. शिकण्याऐवजी परोपरी करू लागती चैनते. चैनी माझी गुंतल्या मन मग कशाचे अध्ययन. बिरुड आंब्या लागून लागता नाश रसाचा. आत्मा राम नव्हता या परी विवेक संपन्न सदाचारी. विद्या अवघी करुणपुरी आला निज देशाते. स्वदेशी येता शेगावासी गेला असे अतिहर्षी. हजी रीती द्यावयासी श्री गजानन महाराजा. तो वेद विद्येचा जाणता गजानन केवळ ज्ञानसविता. आत्मा राम वेद म्हणता कोठे कोठे चुकत असे. त्या चुकीची दुरुस्ती करू लागले सद्गुरुमूर्ती. आत्मा रामाचे संगती वेद म्हणती महाराज. एकता त्यांचे वेदाध्ययन तन्मय होती विद्वान. न होय सराफा वाचून किंमत त्या हिऱ्याची. शेवटी समर्थाचे पाशी आत्मा राम राहिला आदरेशी. मधु टाकुणी मक्षिकेसी जाणे कैसे आवडेल. प्रत्यही सेवेकारण यावे त्याने जलंबाहून. चुकविला ना एकही दिन ऐसा एकनिष्ठ भक्त तो. समर्थांच्या पश्चात हाच होता मठात. पूजा अर्चा करण्याप्रत सद्गुरूंच्या समाधीची. मोबदला न घेता भली एकनिष्ठ सेवा केली. शेवटी त्यानेच अर्पिली इस्टेट आपली महाराजा. इस्टेट अल्पसाचार एक जमीन एक घर. येथे न दृष्टी किमतीवर देणे आहे भाग पहा. भिल्लीनीने रामाला बोरे देऊन वश केला. तैसाच प्रकार हाही झाला म्हणून केले वर्णन. स्वामी दत्तात्रय केदार दुसरा नारायण जामकर. निव्वळ दुधाचा ज्यांचा आहार तो दुधा हरिबुवा. येशे श्रोते तिघे जण स्वामींचे भक्त निर्वाण. ज्यांनी आपले तन्मन समर्थ चरणी अर्पिले. मोरगाव भाकरे नावाचा गाव बाळापूर तालुक्याचा. तेथील मारुतीपंत पटवाऱ्याचा वृत्तांत एका थोडासा. श्रोते त्या मोरगावात मारुतीपंताच्या शेतात. पिकांचे रक्षण करण्याप्रत ती माझी नामे माळी होता. तो माळी खळ्या भितरी निजला निशीच्या अवसरी. गाढ झोप लागली खरी ते अवसरी तयाला. उलटून गेले 2 प्रहर कुंभाराचे 10-20 खर. खळ्यात येऊनी दाण्यावर पडले अस्ति पांड्याच्या. राखणदार झोपी गेला गर्दभासी आनंद झाला. ते खाऊ लागले जोंधळ्याला राशीत तोंड घालुनी. हा पांड्या मारुतीपंत महाराजांचा होता भक्त. म्हणून सद्गुरू रायाप्रत लीला करणे भाग आले. क्षणात जाऊनी मोरगावासी हाक मारिली ती माझीसी. अरे जागा होई त्वरेसी रासेसी गाढवे पडली ना.
ऐसे मोठ्याने बोलून तिमाजीस जागे करून महाराज पावले अंतर्धान खळ्यामधून ते धवा. तिमाजी उठून पाहता गाढवे दिसली तत्वता. म्हणे काय करू आता मालक रागे भरेल की. पिकाचे रक्षण करण्यासी त्याने ठेविले आहे मसे. विश्वासघात आज दिशी झाला त्याचा माझ्या हाते. तो विश्वासाला माझ्यावर मी निजता झालो निसूर. रास ही निम्म्यावर खाऊन टाकली गाढवांनी. आता समजूत मालकाची कोण्या रीती घालूसाची. पहा त्यावेळी इमानाची किंमत होती लोकास. ना तरी हल्लीचे नोकर निमक हराम शिरजोर. नफा तोट्याची तिळभर काळजी न त्यांना मालकाच्या. तिमाजी तैसा नव्हता हळहळ लागली त्याच्या चित्ता. म्हणे काय जाऊन सांगू आता मी पांड्या कारणे. काही असो चुकीची माफी मागितली पाहिजे साची. उदार बुद्धी मारुतीची आहे तो क्षमाच करील. ऐसे मनाशी बोलून उदयास येता नारायण. तिमाजी गावात येऊन पाय धरी पंतांचे. महाराज माझ्या झोपेनी बुडविले तुम्हा लागुनी. 10-20 गाढवांनी येऊन रास खाल्ली की. ती नुकसान किती झाली ती पाहिजे पाहिली. खळ्या माझी जाऊनी भली म्हणजे मज वाटेल बरे. मारुती म्हणाले त्यावर खळ्यात यावया साचार. वेळ न मला तिळभर मी निघालो शेगावा. दर्शन घेऊन सद्गुरूचे त्या गजानन महाराजांचे. उद्या सकाळी धान्याचे काय झाले ते पाहिन. ऐसे बोलून शेगावाला मारुती पंत येता झाला. दर्शनासाठी मठात गेला 10-11चे सुमारास. महाराज होते आसनावरी जगू पाटील समोरी. बाळाभाऊ बद्ध करी बसला जवळ पाटलाच्या. मारुतीने दर्शन घेता केले हास्यवदन. तुझ्यासाठी मज कारण त्रास झाला रात्रीसी. तुम्ही माझे भक्त होता मला राखण्या लाविता. झोपाळू नोकर ठेविता आणि आपण निजता खुशाल घरी. मारुती काल रात्रीला खळ्यात तिमाजी झोपी गेला. गाढवांचा सुळसुळाट झाला ते रास भक्षू लागले. म्हणून मी जागे केले जाऊन तिमाजीसी भले. रास सांभाळण्यास सांगितले आणि आलो निघून. ऐसी खून पटताक्षणी मारुतीने जोडून पाणी. मस्तक ठेवून या चरणी ऐसे वचन बोलला. आम्हा सर्वस्वी आधार आपुलाच आहे साचार. लेकराचा अवघा भार मातेची या शिरी असे. आमुचे म्हणून जे जे काही ते अवघेच आहे आपले आई. सत्ता त्यावरी नाही तुम्हा विनकवणाची. खळे आणि जोंधळा अवघाची आहे आपला. तिमाजी नोकर नावाला व्यवहार दृष्टी आहे की. ब्रह्मांडाचे संरक्षण आपण करिता येथून. लेकरासाठी त्रासपूर्ण माता सोसी वरच्यावरी. मी लेकरू आपुले म्हणून या आपण केले. खळ्यात ते जाऊन भले मोर गावी संरक्षण. ऐशीच कृपा निरंतर स्वामी असावी माझ्यावर. आत्ताच जाऊन करीतो दूर नोकरीवरून तिमाजीला. ऐसे बोलता मारुती कौतुक वाटले समर्थाप्रती. आणि भाषण केले येणे रीती ते आता अवधारा. छेछे वेड्या तिमाजीस नको मुळीच काढूस. नोकरीवरून खास त्याचे वर्म सांगतो तुला. तिमाजी नोकर इमानी खळ्यात गाढवे पाहुणी दुःखी झाला असे म्हणी. ते म्या तेव्हाच जाणिले. रात्रीची हकीकत तुला सांगा वयाप्रत. आला होता भीत भीत सकाळी ना तुझ्याकडे. तै तू म्हणालास त्याला मी जातो आहे शेगावाला. उद्या सकाळी खळ्याला येऊन या पाहिन. ऐसे गुरु वचन ऐकिले मारुतीशी चोज झाले. पहा संतांचे कर्तृत्व भले कैसे आहे अगाध. गाढवे खळ्यात पडलेली कोणी न त्या सांगितली. ती अंतर्ज्ञाने जाणिली गजानने श्रोते हो. शके 1816 महाराज बाळापुरासी. असता गोष्ट झाली ऐसी ती थोडकी सांगतो. तेथे सुखलाल बन्सीलालाची एक बैठक होती साची. त्या बैठकीसमोर महाराजांची स्वारी बैसली आनंदात. मूर्ती अवघी दिगंबर वस्त्र नव्हते तिळभर. त्या पाहून भाविक नर नमन करून जात होते. तो होता हमरस्ता बाजारपेठेचा तत्वता. त्या पंथाने जात होता एक पोलीस हवालदार. नाव त्या हवालदाराचे नारायण आसराजी होते साचे. समर्थ पाहून डोके त्याचे फिरून गेले तात्काळ. तो म्हणे हा नंगा धोत मुद्दाम बसला पंथात. साधू ना हा भोंदू सत्य त्याची उपेक्षा न करणे बरी. ऐसे बोलून जवळी गेला अध्वा तद्वा बोलू लागला. लाज कैसी नाही तुझला नंगा बसतोस रस्त्यावरी. हे घे त्याचे प्रायश्चित्त तुला मी देतो आज येथ. ऐसे बोलून स्वामी प्रत मारू लागला छडीने. वळ पाठ पोटावरी उठ्ठे झाले निर्धारी.
परीना अहवालदार आवरी मारता हात आपुला. ऐसे ते दफा पाहून एक गृहस्थ आला धावून. आपल्या दुकानामधून हुंडीवाला नामजाचे. तो म्हणे, हे हवालदार तू विचार काही कर. उगेच सत्पुरुषावर हात टाकणे बरे नव्हे. काकी संतांचा कैवारी एक आहे श्रीहरी. वळ त्यांच्या पाठीवरी उठले ते कान दिसले तुला. या कृत्याने तुझा अंत जवळी आला अत्यंत. आजारीच मोडतो पथ्य मरावया कारणे. तेच तू आज केले हे न काही बरे झाले. अजून तरी उघडी डोळे माफी माग गुन्ह्याची. हवालदार म्हणे माफीची कारण मसीन मागण्याचे. कावळ्याचे शापेसाचे काय ढोरे मरतील. हा नंगा धोत हलकट बसला पाहून बाजारपेठ. तोंडाने गोष्टी चावट अचाट ऐसा करीत हा. एशा ढोंग्याला मारणे ईश्वर मसी मानील गुन्हे. तरी मग न्यायाकारणे जागाच नाही राहिली. तेच पुढे सत्य झाले हवालदार पंचत्व पावले. त्या बाळापूर नगरीत भले आपण केलेल्या कृत्याने. एका पंधरवाड्यात हवालदाराचे अवघे आप्त. होते झाले भस्मीभूत एका साधूस मारल्याने. म्हणून अवघ्या लोकांनी साधू समोर जपुनी वागावे प्रत्येकाने खरे कळेपर्यंत. नगर जिल्ह्यात संगमनेर प्रवरा नदीचे काठावर गाव अति टुमदार त्याचे वर्णन करवेना. अनंत फंदी नावाचा कवी जेथे झाला साचा. तेथील हरी जाखड्याचा एका तुम्ही वृत्तांत हा. हा हरी जाखडी मध्यंदिन होता यजुर्वेदी ब्राह्मण. गावोगाव फिरून पोट आपुले भरीत असे. तो फिरत फिरत शेगावासी आला समर्थ दर्शनासी. बसता झाला पायापासी श्री गजानन स्वामींच्या. तो हजारो घेती दर्शन कोणी ब्राह्मण भोजन. कोणी खडी साखर वाटून नवस केलेला फेडिती. तई हरी म्हणे चित्तासी हा केवढा ज्ञानरासी. येऊन या पायापासी विनमुख जाणे भाग मला. काकी देव खडतर माझे आहे साचार. निवळ पर्वत खडकावर हराळ उगवेल कोठोनी. आज अन्न मिळाले उद्याचे कोणी पाहिले. ऐसे करीत संपले दिवस माझे आजवर. संग्रहासी नाही धन शेतवाडा मळा जाण. मी ना मुळीच विद्वान मला कन्या कोण देईल. हे स्वामी गजानना सच्चिदानंदा दयाघना. संसार सुखाची वासना जहाली मनी बलवत्तर. ती तू पूर्ण करावी मुले लेकरे मला व्हावी. प्रथम बायको मिळावी कुलीन आज्ञाधारक. ऐसे जो इच्छी मनात तोच त्याच्या अंगावर्त. थुंकते झाले सद्गुरुनाथ इच्छेस त्याच्या जाणुनी. या हरी जाखड्याने बावनच्या मागला मज कारणे. म्हणून आले थुंकणे या मूर्खाच्या अंगावर. संसारापासून सुटावया लोक भजते माझ्या पाया. याने येथे येऊनी या संसार सुख मागितले. पहा जगाची रीत कैसी अवघेच इच्छिती संसारासी. सच्चिदानंद श्री हरीसी पाहण्यानं कोणी तयार. ऐसे आपणासी बोलले पुन्हा जाखड्यासी पाहिले. जे जे तू इच्छिले सांप्रत काली मनात. ते ते अवघे होईल पूर्ण पुत्र पौत्र तुझ लागून. होतील संग्रहासी धन तेही थोडके राहील. जा आता परत घरा सुखे करी संसारा. करीत असावा परमेश्वरा आठव वेड्या विसरू नको. ऐसे तयासी बोलून प्रसाद म्हणून थोडके धन. दिले हरी जाखड्या कारण लग्न स्वतःचे करावया. हरी जाखड्या संगमनेरी सुखी जाहला संसारी. महाराजांची वाणी खरी ती कोठून खोटी होईल. ऐसाच एक निमोन कर गोविंदाचा कुमार. रामचंद्र नामे साचार ओहरसी अरच्या हुद्द्यावरी. बेंद्रे वासुदेव सर्वे अर होता त्याच्या बरोबर. तो आणि निमोणकर आले मुकना नदीवरी. हा मुकना नाला डोंगरात आहे सह्याद्री पर्वतात. इगतपुरी तालुक्यात बुध हो नाशिक जिल्ह्याच्या. वनश्रीती रमणीय अति तिचे वर्णन करू किती. हरिण बालके बागडती निर्भयपणे काननात. फल भारे तरुवर वाकले असती अपार. वन्य पशु फिरती स्वैर लिबट लांडके ते ठाया. असो या मुकण्या नाल्यापासी जवळ एका खोऱ्यासी. एका जलाच्या प्रवाहासी कपिलधारा नाम असे. तेथे प्रत्येक पर्वणीस भाविक येती स्नानास. लौकिक याचा आसपास तीर्थ म्हणून पसरलासे. असो एका पर्वणीसी निमोणकर गेले स्नानासी. योगाभ्यास थोडा यासी येत होता विबुध हो. तो पूर्ण व्हाया म्हणून इच्छित होते त्याचे मन. गोसावी बैराग्या लागून पुसू लागला तेथल्या.
नाही नाही माहीत मात एकू येई सर्वत्र, तेने निमोन कर चित्तांत हताश पूर्ण झाला. काय करू देवा आता मला योगाभ्यास शिकविता, कोठे भेटेल तत्वता ती कृपा करून सांगणे. तो कपिल धारेवरी एक पुरुष देखीला अधिकारी, ज्याचे हात गुडघ्यावरी येऊन सहज लागते. उंच बांधा मुद्रा शांत बसला होता ध्यानस्थ, त्यास घातले दंडवत निमोन कराने अष्टांगेसी. बराच वेळ झाला जरी योगीन काही बोले परी, अस्तमानाची वेळ खरी समीप येऊ लागली हो. पोटीना अन्न तिळभर बिऱ्हाड राहिलेत बहुदूर, कपिल धारेचे धरून नीर तुंब्यात गोसावी निघाले. तै निमोन कर म्हणे समर्था, अंत माझा किती पाहता. ठाऊक असल्या योगनाथा मशी काही शिकवा हो. तो अखेर अस्तमानी बोलते झाले कैवल्यदानी, हा चित्रपट घेऊन जा आपुले काम करी. षोडशाक्षरी त्यावर मंत्र लिहिला आहे थोर, त्याचा वाणीने निरंतर जप आपुला करावा. मंत्र प्रभावे थोडा बहुत योग येईल तुझ प्रत. योग मार्ग त्या अत्यंत कठीण सर्व योगामध्ये. गोगल गाय शेपकिडा हिमालयान देईल वेढा, सागरीचा शिंपकिडा मेरू पर्वतानं जाय कधी. नेटाचा केला यत्न ब्रह्मचर्य सांभाळून, येथील 10-5 आसन धवती नवती केल्यावरी. जा पुढे न विचारी मला, हा घे देतो प्रसाद तुला. ऐसे बोलून उचलीला एक तांबडा खडा करे, तो देऊन या मजसी गुप्त झाले पुण्यराशी. तेच पुढे नाशिकासी गंगेवरी भेटले त्वा, त्या पाहून निमोन कर गेले धावत साचार. शिर ठेवून पायावर प्रश्न त्यांसी ऐसा केला, महाराज माझा कंटाळा का हो आपणच का केला. आपुल्या नावगावाला न सांगताच गेला की. महाराज डोळे वटारून बोलते झाले त्या कारण, तांबडा खडा देऊन नाव माझे कथिले म्या. नर्मदेचा गणपती तांबडा असतो निश्चिती, तू मूळचाच मूढमती रहस्य त्याचे न जाणिले. म्हणून त्याचे गूढ तुला पडते झाले जाण मुला. मी राहतो शेगावाला, गजानन हे नाव माझे. धुमाळ सदनापर्यंत चाल माझ्या समवेत, पुन्हा भेटी तुझं प्रथम होईल माझी ते ठाया. ऐसे बोलून निघाले महाराज रस्त्यात गुप्त झाले. भीरभिरी पाहू लागले चहूकडे निमोन कर, कंटाळून अखेरी धुमाळाच्या आले घरी. तो गजानन महाराज ओसरीवरी बसले ऐसे पाहिले, मौनेच करुण वंदन कथिले धुमाळा कारण. कपिल धारेपासून जे का झाले इथवरी, ते ऐकून धुमाळाला अतिशय आनंद झाला. तो म्हणे योगी राजाला, वान कशाची सांग मज. ए अवघ्या सामर्थ्यांची खानांनी संशय आहे तसाची. सार्वभौम पदाची त्यांच्या पुढे न किंमत. जो तांबडा खडा तुसी दिला तो ठेवून पाटासी. करणे पूजा अर्चेसी सद्भावे निरंतर. योगाभ्यासही समोरी त्या खड्याच्या आदरे करी. त्याच्या कृपेने काहीतरी योगाभ्यास येईल. तेच पुढे झाले सत्य योगाभ्यास थोडा बहुत. आला निमोन कराप्रत श्री गजानन कृपेने. एक शेगावचा रहिवासी तुकाराम कोकाटे परी ऐसी. त्याची संतती एम सदनासी जाऊ लागली उपजताच. म्हणून त्याने समर्थाला एकदा नवस ऐसा केला, जरी देशील संततीला दीर्घायुषी गुरुराया, तरी एक मुलगा त्यातून तुसी करीन अर्पण. मनोरथ त्याचे पूर्ण केले श्री गजानन स्वामीने. 2-3 मुले झाली परी नवसाची न राहिली. आठवण तुकारामा भली संततीच्या मोहाने. तो थोरला मुलगा नारायण रोग झाला त्या कारण. औषधोपचार केले जाण परीन आला गुण काही. नाडी बंद होऊ लागली, नेत्रांची ती दृष्टी थिजली. दुगदुगी मात्र उरली होती त्याच्या छातीला. ती स्थिती पाहून तुकारामा झाली आठवण. नवस केल्याची ती जाण एकदम त्या समयाला. तुकाराम म्हणे गुरुराया, हा पुत्र माझा वाचलिया. अर्पण करीन सदया सेवा तुमची करण्यास. ऐसा वचनबद्ध होता क्षणी नाडी आली ठिकाणी. हळूहळू नेत्र उघडोनी पाहू लागला बाल तो. व्याधी बरी झाल्यावर तो नारायण नामे कुमार. आणून सोडला मठावर नवस आपला फेडावया. तो नारायण अजूनही आहे तया ठिकाणी. बोलिलेला नवस कोणी महाराजांचा चुकवू नये. हेच सांगण्या लोकाप्रत नारायण आहे जिवंत. शेगावी त्या मठात संत चरित्रणा कादंबरी. असो पुढे आषाढ मासी महाराज गेले पंढरीसी.
घेऊन हरी पाटलासी विठ्ठल मासी भेटावया, जो सर्व संतांचा ध्येय विषयसाचा, जो कल्पतरू भक्तांचा कमलनाभ सर्वेश्वर, जो जगदाधार जगतपती वेद ज्याचे गुण गाती, जो संतांच्या वसे चित्ती रुक्मिणीपती दयाघन, पंढरीस आले गजानन चंद्रभागेचे केले स्नान, गेले घ्याया दर्शन पांडुरंगाचे राऊळी, हे देवा पंढरीनाथा हे अजिंत्या अद्वया समर्था, हे भक्त परेशा रुक्मिणीकांता एक माझी विनवणी, तुझ्या आज्ञेने आजवर भ्रमण केले भूमीवर, जे जे भाविक होते नर त्यांचे मनोरथ पूर्ण केले, आता अवतार कार्य संपले हे तू जाणसी वहिले, पुंडलिक वरदा विठ्ठले जाया आज्ञा असावी, देवा मी भाद्रपद मासी जावया इच्छितो वैकुंठासी, अक्ष इचे राहावयासी तुझ्या चरणासन्निध, एसी करुण विनवणी समर्थांनी जोडिले पाणी, अश्रू आले लोचनी विरह हरीचा साहवेना, हरी पाटील जोडून हाता पुसू लागला पुण्यवंता, अश्रू काहो सद्गुरुनाथ आणले लोचनी एवेळा, किंवा मी काही सेवेला चुकलो आहे दयाळा, म्हणून आपणा खेद झाला ते सांगालवलाही, महाराज म्हणाले त्यावर हरी पाटलाचा धरून कर, सांगितले तरी न कळणार त्याचे वर्म बापा तुला, तो विषय खोल भारी तू न पडावे त्या भीतरी, इतकेच सांगतो श्रवण करी संगत माझी थोडी असे, चाल आता शेगावाला तू आपल्या ठिकाणाला, तुमच्या पाटील वंशाला काही न कमी पडेल, पंढरीचे मावंदे केले शेगावा माझी भले, चित्त चिंतेने व्याप्त झाले मात्र हरिपाटलाचे, तो म्हणे मंडळीस महाराज बदले पंढरीस, संगत राहिली थोडे दिवस माझी विठूच्या राऊळी, पुढे श्रावण मास गेला क्षिंता आली तणूला, पुढे भाद्रपद मास आला काय झाले ते एका, गणेश चतुर्थीच्या दिवशी महाराज म्हणाले अवघ्यांसी, आता गणपती बोलावण्यासी यावे तुम्ही मठात, कथा गणेश पुराणात एशा परी आहे ग्रंथित, चतुर्थीच्या निमित्त पार्थिव गणपती करावा, त्याची पूजा अर्चा करून नैवेद्य करावा समर्पण, दुसऱ्या दिवशी विसर्जून गोळवावा जलामध्ये, तो दिवस आज आला तो साजरा पाहिजे केला, या पार्थिव देहाला तुम्ही बोळवा आनंदे, दुःख न करावे इतकिंचित आम्ही आहो येथे स्थित, तुम्हा सांभाळण्याप्रती सत्य तुमचा विसर पडणे नसे, हे शरीर वस्त्रापरी बदलणे आहे निर्धारी, ऐसे गीता शास्त्रांतरी भगवान बदला अर्जुना, जे जे ब्रह्मवेत्ते झाले त्यांनी त्यांनी ऐसेच केले, शरीर वस्त्रांशी बदलिले हे काही विसरू नका, चतुर्थीचा अवघा दिवस आनंदा माझी काढीला खास, बाळा भाऊच्या धरिले करास आसनी आपल्या बसविले, मी गेलो ऐसे मानू नका भक्तीत अंतर करू नका, कदा मज लागी विसरू नका मी आहे येथेच, ऐसे भाषण करून योगे रोधीला असे प्राण, दिला मस्तकी ठेवून त्या महात्म्या पुरुषाने, शके 1832 साधारण नाम संवत्सरास, भाद्रपद शुद्ध पंचमीस गुरुवारी प्रहर दिवसाला, प्राणरोधिता शब्द केला जय गजानन ऐसा भला, सच्चिदानंदी लीन झाला शेगावा माझारी, देहाचे ते चलन वलन पार गेले मावळून, स्वामी समाधिस्थ पाहून लोक हळहळू लागले, पुकार झाली गावात स्वामी झाले समाधिस्थ, ऐसी एकता मात हृदय पिटती नारी नर, गेला गेला साक्षात्कारी चालता बोलता श्रीहरी, गेला गेला कैवारी आज दीनजनांचा, गेला आमुचा विसावा गेला आमुचा सौख्य ठेवा, विझाला हा ज्ञान दिवा कालरूपी वाऱ्याने, अहो गजानन स्वामी समर्था आता आम्हास कोण त्राता, कार्य इतक्यात पुण्यवंता गेलास आम्हा सोडून, मार्तंड पाटील हरी पाटील विष्णूसा बंकटलाल, ताराचंद प्रेमळ भक्त स्वामींचा जो असे, श्रीपतराव कुळकर्णी मठा माझी जमले जाणी, विचार केला अवघ्यांनी एशा रीती श्रोते हो, आज आहे पंचमीचा दिवस समाधी न द्या स्वामीस, हाळोपाळीच्या लोकास येऊ द्या हो दर्शना, आता पुढे ही मूर्ती लोपणार आहे निश्चिती, अस्तमानापर्यंत ती लोकांची ती वाट पहा, ज्यांच्या नशिबी असेल तयांना दर्शन घडेल, नका करू आता वेळ जासूद धाडा चोहीकडे, गोविंद शास्त्री डोणगावचे एक विद्वान होते साचे, ते बोलिले आपल्या वाचे सर्व लोकास येणे रीती, त्यांच्या आवडत्या भक्तांशी ते दर्शन देतील निश्चयेसी, तोपर्यंत प्राणासी मस्तकी धारण करतील, त्याची प्रचिती पहावया नको कोठे लांब जाया,
पहा लोणी ठेवून या एधावा मस्तकी स्वामींच्या, लोणी ठेविता शिरावरी ते पगळू लागले निर्धारी, जो तो त्याचे कौतुक करी बल हे योगशास्त्राचे, तो प्रकार पाहता गोविंद शास्त्री झाला बोलता, एक दिवसाची काय कथा ते राहतील वर्षभर, निसंशय एशा स्थितीत परी हे करणे अनुचित, आवडते अवघे आली या भक्त समाधी द्या स्वामीला, ते अवघ्यास मानवले स्वामींपुढे आदरे भले, भजन त्यांनी मांडिले हजार टाळ जमला हो, दूर दूरच्या भक्ताप्रत स्वामी जाऊन स्वप्नात, आपुल्या समाधीची मात कळवित झाले विबुध हो, तया ऋषी पंचमीला अपार मेळा मिळाला, लोकांचा तो शेगावाला घ्याया दर्शन स्वामींचे, रथ केला तयार दिंड्या आल्या अपार, सडे घातले रस्त्यावर गोमायाचे बायांनी, रंगवल्या नानापरी काढू लागल्या चतुरणारी, दीपोत्सव झाला भारी त्या शेगाव ग्रामाला, मूर्ती ठेविली रथात मिरवणूक निघाली आनंदात, रात्रभरी शेगावात तोना थाटवर नवे, वाद्यांचे नाना प्रकार दिंड्या मिळाल्या अपार, होऊ लागला भजन गजर विठ्ठलाच्या नावाचा, तुळशी बुक्का गुलाल फुले भक्त उधळू लागले, फुलाखाली झाकून गेले श्री गजानन महाराज, बर्फी पेढ्यास नाही मिती लोक वाटी ती खिरापती, कित्येकांनी रथावरती रुपये पैसे उधळिले, एशी मिरवणूक रात्रभर शेगावी निघून अखेर, उदयास येता दिनकर परत आली मठात, समाधीच्या जागेवरती मूर्ती नेऊन ठेविली खरी, रुद्राभिषेक केला वरी अखेरचाच देहाला, पूजा केली पंचोपचार आरती उजळली अखेर, भक्तांनी केला नामगजर गजाननाचे नावाचा, जय जय अवलिया गजानना हे नरदेहधारी नारायणा, अविनाश रूपा आनंद घना परात्परा जगतपते, एशा भजना भितरी मूर्ती ठेविली आसनावरी, उत्तराभिमुख साजिरी शास्त्र मार्गाप्रमाणे, अखेरचे दर्शन अवघ्यांनी घेतले जाणं, जय स्वामी गजानन एसे मुखे बोलोनी, मीठ अर्गजा अबीर यांनी ती भरली गार, शिळा लावणी केले द्वार बंद भक्तांनी शेवटी, 10 दिवसपर्यंत समाराधना चालली तेथ, घेऊन गेले असंख्यात लोक स्वामींच्या प्रसादा, खरोखरीच संतांचा अधिकार तो थोरसाचा, सार्वभौम राजाचा पार नाही त्यांच्या पुढे, स्वस्ती श्रीदास गणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, भाविका दावो सत्पथ भक्ती हरीची करावया, शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु। इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 19 समाप्त।